नमस्कार. जन्मऋण हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. आपण यात प्रमुख भूमिका केली आहे. काय सांगाल चित्रपटाबद्दल? आपण म्हणतो ना की ऋणानुबंध होते म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला आलो, नाही का? आणि तसंच जो जन्माला येतो त्याचंही काहीतरी ऋण असतं. आईबापांसाठी मातृऋण, पितृऋण, हां, आचार्य म्हणजे आपले जे शिक्षक असतात, गुरुऋण आणि समाजऋण, अशी ऋणं असतात. ती ऋण आपण फेडू शकतो का आयुष्यभर? नाही फेडू शकत. तर हे जन्मऋण हे मुलाच्या बाबतीतलं आणि हे आईबापांचं सुद्धा जे काही ऋण आहे, फॉर एक्झाम्पल त्यांनी त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी होईल हे त्यांना माहीतच नव्हतं. मोरलेस आपण जेव्हा मुलं आजकालची जर बघतो तर ती खूपच टेक्नॉसॅव्ही आणि खूपच मटेरियलिस्टिक. मी सगळ्या मुलांच्या बाबतीत नाही म्हणू शकत असं, पण मोरलेस आपण हे बघतो की थोडं जे आप्तसंबंध आहेत आई वडिलांचे, मुलांचे, किंवा जे कुटुंबांचा जो ओलावा आहे कुटुंबाचा, तो कुठेतरी संपत चाललाय, शुष्क होत चाललाय, नाही का? हां, आपल्याला असं वाटतं की असं का झालं असेल? वेळ नाही, टाईम नाही आता, आणि त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता टाईम आहे, पण आई वडिलांकरता वेळ नाही आहे, किंवा भावंडांकरता वेळ नाही आहे. ते हे का झालं आहे? त्याचं कारण खूपशी कारण आहेत, त्याला हजारो कारण आहे. ओके, पण आपण कुठेतरी आपल्या रूटमध्ये जाऊन याचा विचार करणं आवश्यक आहे, आणि तो विचार करण्याला प्रवृत्त करणारी ही फिल्म आहे जन्मऋण. की आपण आपल्या आईवडिलांसोबत असे वागू शकतो, अशी मुलं वागतात, असं होऊ शकतं, हे आपण वाचतो, आपण बघतो. संतान असून सुद्धा आईबाप हे संतानहीन आहेत, अशी खूप उदाहरणं आपल्याला मिळतात. जर आपण वृद्धाश्रमात गेलो तरी आपल्याला बघायला मिळतं. जर एक एक वृद्धाला जर विचारलं, अच्छा तुम्ही का आलात, त्यांची स्टोरी आपल्याला कळते. हे हकीकत आहे आजच्या युगाची, की मुलांवर एवढा विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे आणि अयोग्य आहे ते पण कळतं. तर मुलांसाठी धृतराष्ट्रसुद्धा कधी होऊ नये, त्यांच्यावर आंधळं प्रेम कधी करू नये, नाहीतर आपण पण धृतराष्ट्रापेक्षा कमी नाही. डोळस असताना सुद्धा आहे ना, आपण धृतराष्ट्रासारखे वागतो, कारण आसक्तिमय प्रेम असतं. नाही नाही, माझा मुलगा असा नाही. मग नंतर कळतं त्या मुलाची चूक. कारण शेवटी कसं असतं की आपल्याकडे आई ही मुलाचा पहिला गुरु असते, है ना, म्हणून तिला गुरु मानतो पहिला. तर आई वडील जे संस्कार देतात ते खरंच आपण पुढे उपयोगात आणतो का, हे सुद्धा मुलांना हा चित्रपट विचार करायला लावेल. आणि आत्ताच्या घडीला म्हणजे याच्यात तुम्हाला रामायणातली शिकवण आणि महाभारतातली शिकवण, की काय करावं आणि काय करू नये, हे तुम्हाला शिकायला मिळेल. असं आहे की आईचं ऋण आहे ना, हे कुठलाही मुलगी फेडूच शकत नाही. म्हणजे अब्जोपती करोडोपती जरी असला तरी सुद्धा नाही. तर मटेरियलिस्टिक जगामध्ये सुद्धा राहून आपण जर आपल्या संस्कारांशी आणि आपल्या ऋणांशी जर घट्ट पकडून राहिलो तर आपण चांगलं काम करू शकतो, आणि जर नाही राहिलो तर आपल्या हातून फक्त वाईटच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, टेक्नॉसॅव्ही असणं वाईट नाही आहे, पण घरातल्या घरात सुद्धा आई वडील बसले असतील, कुठेतरी बसले असतील, आणि माणूस सतत फोनमध्ये असेल, हां बोल आहे, नाही 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 मला वेळ नाही, अरे मी ऐकतोच का, तो आईचं ऐकत पण आहे, तिच्याकडे लक्ष पण नाही आहे. एवढा महत्त्वाचा आहे का फोन? सो व्हर्च्युअल वर्ल्ड इज इम्पॉर्टंट फॉर देम, आणि ॲक्च्युअल वर्ल्ड इम्पॉर्टंट नाही आहे. तर आई आणि वडील हे दोन दैवत आहेत आपली जगामध्ये. मी देवाला पाहिला नाही, कुणी देवाला पाहिलं नाही, अनुभवला असेल, पण साक्षात देव जर कोण असतील या जगामध्ये, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, किंवा अक्षरशः झुग्गी झोपडीमध्ये राहणारा आईबाप असू देत, पण त्यांच्या इतकं शुद्ध आणि पवित्र विचार
हे संतानासाठी म्हणजे पुत्र जरी त्याची बायको असेल कोणी मित्र असतील ते त्याच्याविषयी एवढे पवित्र विचार करणार नाहीत जितके पवित्र विचार आई वडील करतील. म्हणून जन्मऋण ही फिल्म आहे ना मी केली एक अभिनेता म्हणून. आणि मी आज माझ्या आईवडिलांबरोबर होतो, मी माझ्या आईवडिलांबरोबर राहतो. मी असं कधीच म्हणत नाही माझे आई वडील माझ्याबरोबर राहतात. मी सांगतो मी माझ्या आईबरोबर राहतो.